हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल माझ्या भाऊच्या लग्नाचा एक व्हिडिओ तुम्ही बघितलाच. तर त्याच्या लागलीच दुसऱ्या दिवशी हळद होती. तर मंडप सकाळीच ते दादा आलेले मंडप टाकण्यासाठी आणि ते आता डेकोरेशन करताय. म्हटलं हाही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. आणि लागलीच दुपारी बांगड्यांचा सुद्धा कार्यक्रम होता. तर लक्की खूप एन्जॉय करते. कोणी करू अगर न करू पण लक्की करते. तर बांगड्या भरायला त्या भाभी आलेल्या, ह्या माझ्या मामी आहेत. आणि इथे मी बसलीये. इथे मामी 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 सर्व मामीच आहेत. ही मामींची मुलगी म्हणजे माझी वहिनी. आम्ही सर्वांनी साडी घातली. तर लागलीच लक्की पण म्हणायला लागली की मला पण साडी घालायचं, हळदीच्या कलरची साडी घालायची म्हणून पाठी लागलेली. तर तिला तिच्या लहानपणीची साडी घातली आणि ती मस्त खेळती, अजिबात घाबरत नाही. आणि एक व्हिडिओ आहे यूट्यूबला, लहान मुलीचाच आहे, जन्मबाईचा म्हणून गाणं आहे आणि त्यावरती ती सेम असं ॲक्शन वगैरे करत राहते. तर तिचं बघून ती पण ते जात्याला बघून ती पण ते गाणं म्हणत होती, जन्मबाईचा म्हणून. एक व्हिडिओ खूप छान आहे. तर तिला त्याची आठवण आलेली. कामं इतकी होती तर व्हिडिओ करायला पण माझ्या हातामध्ये मोबाईल नव्हता. मी माझ्या बहिणीला सांगितलेलं तुला जेवढं जमेल तेवढं शूट कर. आणि लागलीच रात्री हळद होती. तर इथे हळदीच्या दिवशी रात्री बाबासाहेबांना ते हार घालून पाया पडतोय. आणि जेवढ्या पण क्लिप्स आहेत तेवढ्या ऍड करून मी तुमच्यासोबत शेअर करते. आता लागलीच माझे आजी आजोबा आहेत ते फोटोमध्ये, तर त्यांना हार घालणार आहे. कारण माझी मम्मीनीच असं शिकवलं की कुठलाही सण असो काही असो, जेव्हा आपण घरात गोड काही करू तर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यांना कधी विसरत नाही माझी मम्मी. तर मग आज तर त्याची हळद आहे म्हटल्यानंतर मम्मी म्हणे त्यांना पण हार घाल आणि त्यांच्याही पाया पड, त्यांचाही आशीर्वाद घे असं बोलली. ते जर असते तर आज खूप खुश असते. ह्याचं लग्न आहे म्हटल्यानंतर ह्या आजी तर खूप खुश झाल्या असत्या. आता ह्यांचे पाया पडून झाल्यानंतर लागलीच पप्पांच्या सुद्धा आशीर्वाद घेणार आहे. माझे पप्पा जर असते आज तर इतके खुश झाले असते. तो पण थोडा, सगळेच इमोशनल झालेले, मम्मी मी तो. खूप पप्पांचा तर खूप जीव होता आणि त्याचंच लग्न राहिलेलं शेवटचं, त्याचंच लग्न पप्पांनी नाही बघितलं. त्यामुळे खूप वाईट पण वाटत होतं. जर पप्पा असते तर खूप खुश झाले असते आणि डान्सही खूप केला असता पप्पांनी. खूप आठवण येत होती पप्पांची आम्हाला. तसं तर रोजच येते, पण असं काही असलं की खूप पप्पांना आम्ही मिस करतो. ओके, सरीकडे लक्ष द्या. कॅमेराकडे मावशी इकडे बघा, समोर वेट, सरीकडे लक्ष त्या कॅमेराकडे. काकू काकू इकडे बघा. ओके चल, थँक्यू. या लवकर 2 मिनिटं. चला उभा राहा. समोर लक्ष द्या. या कॅमेराकडे लक्ष. थोडी मान द्या. ओके वेट. एक मिनिट थांबा. समोर लक्ष द्या.
कॅमेरा लक्ष. ऐका ना कॅमेरा लक्ष द्या एक मिनिट. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. कोण कोण नाचणार हात वर करायचा.
तर तुम्हाला आमच्या हळदीचा व्हिडिओ कसा वाटला तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून मग मी ह्याचा छोटा एक पार्ट बनवला. अजून एक नेक्स्ट होईल. असे 3 पार्टमध्ये मी डिवाईड करून व्हिडिओ एडिट केला. तर ह्यानंतरचा पार्ट तुम्ही बघायला विसरू नका. ह्यानंतरचा लग्नाचा आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन. चलो देन बाय. आणि परत ह्यानंतरचा नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका.